मित्रांनो, तुम्ही कधी रात्रीच्या अथांग आकाशाकडे शांतपणे पाहिलं आहे का? आणि मनात प्रश्न आला आहे का की हे विश्व नक्की किती मोठं आहे? लाखो तारे, अब्जावधी आकाशगंगा आणि प्रत्येक ताऱ्यामागे दडलेली एक वेगळीच कथा. आता थोडी कल्पना करा, जर तुमच्याकडे विश्वाच्या इतिहासाचं एक रिवाइंड बटन असतं तर तुम्ही काय पाहिलं असतं? ताऱ्यांचा जन्म, त्यांची प्रचंड ऊर्जा आणि शेवटी त्यांचा भयावह अंत. आज आपण अशाच एका अविश्वसनीय प्रवासावर निघणार आहोत, जिथे आपण विज्ञानाचं एक मोठं गुपित उलगडणार आहोत, आणि ते म्हणजे न्यूट्रॉन स्टार. न्यूट्रॉन स्टार म्हणजे काय? ते इतके विशेष का आहेत आणि का म्हणतात की ते विश्वातील सर्वात घन पदार्थांपैकी एक आहेत? हे सगळं आपण आज अगदी साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मित्रांनो, न्यूट्रॉन स्टारची घनता समजून घेणं आपल्या कल्पनेपलीकडचं आहे. एक साधं उदाहरण पाहूया. जर तुम्ही न्यूट्रॉन स्टारवरील पदार्थाचा फक्त 1 चमचा घेतला तर त्याचं वजन किती असेल ह्याची कल्पना आहे का? तब्बल 2 अब्ज टन. हो, फक्त 1 चमचा आणि वजन 2 अब्ज टन. हे इतकं वजन आहे की हजारो मोठ्या जहाजांची त्याची तुलना करता येईल. आता अजून सोप्या शब्दात समजून घ्या. जर आपण संपूर्ण पृथ्वीला मोहरीच्या दाण्या एवढं छोटं केलं तर त्या तुलनेत न्यूट्रॉन स्टार हा अवकाशातील एक प्रचंड आणि अत्यंत दाट गोळा असेल. म्हणजेच संपूर्ण सूर्या एवढं वजन फक्त 20 ते 25 किलोमीटरच्या एका छोट्या गोलामध्ये दाबलेलं. ही निसर्गाची अशी भीतीदायक वास्तविकता आहे जी ऐकूनच आपल्याला थक्क करून सोडते. पण असा प्रश्न पडतो की न्यूट्रॉन स्टार तयार कसा होतो? ह्याची सुरुवात होते एका महाकाय ताऱ्यापासून. जेव्हा एखादा प्रचंड तारा आपलं सगळं इंधन संपवतो तेव्हा तो ऊर्जा निर्माण करू शकत नाही, आणि मग तो तारा स्वतःच्या वजनाखाली अचानक कोसळतो. या भयानक घटनेला आपण सुपरनोव्हा स्फोट म्हणतो. या स्फोटात ताऱ्याचा बाहेरचा भाग अवकाशात उडून जातो, पण आतला कोर अत्यंत वेगाने आकुंचन पावतो. या प्रक्रियेत इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स एकमेकांमध्ये विलीन होतात आणि तयार होतात न्यूट्रॉन्स, आणि या न्यूट्रॉन्सपासूनच तयार होतो न्यूट्रॉन स्टार. आइन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांसारख्या महान शास्त्रज्ञांनी या सिद्धांतांना वैज्ञानिक आधार दिला आहे. न्यूट्रॉन स्टारवरचं गुरुत्वाकर्षण इतकं तीव्र असतं की जर एखादा जीव तिथे गेला तर त्याचं संपूर्ण शरीर क्षणात चिरडून सपाट होईल. त्याचं आयुष्य फक्त काही मिलिसेकंदांचं असेल. आता हे गुरुत्वाकर्षण आणि वेळ समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. कल्पना करा की तुम्ही मॉलमध्ये असलेल्या मूव्हिंग वॉकवेवर उभे आहात. जसं ते पुढे सरकतं तसंच अवकाशही वागतं. आणि वेळेचं काय? ट्रेन आणि प्लॅटफॉर्मचं उदाहरण घ्या. जितकी ट्रेन वेगात धावते तितकी वेळ हळू वाटू लागते. न्यूट्रॉन स्टारजवळ वेळ अक्षरशः संथ गतीने वाहते. इथेच आपल्याला ब्लॅक होल, बटरफ्लाय इफेक्ट आणि ग्रँडफादर पॅराडॉक्स यांसारख्या संकल्पनांचा संदर्भ मिळतो. न्यूट्रॉन स्टार हा ब्लॅक होल नसतो, पण त्याच्या अगदी जवळ जाणारी एक भयावह आणि शक्तिशाली अवस्था नक्कीच आहे. मग प्रश्न पडतो, आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास का करतो? कारण कॉस्मॉलॉजी आणि फिजिक्स आपल्याला बिग बँगपासून ते आजच्या विश्वापर्यंतचा संपूर्ण प्रवास समजावून सांगतात. मानवाची जिज्ञासा नर्मदा खोऱ्यातील प्राचीन इतिहासापासून ते अंतराळातील ताऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. स्वप्न पाहणं, प्रश्न विचारणं आणि उत्तर शोधणं हेच मानवाचं खरं यश आहे. भविष्यातील तंत्रज्ञान आणि मानवी बुद्धिमत्ता आपल्याला या विश्वातील रहस्यांच्या आणखी जवळ घेऊन जाईल. कदाचित एक दिवस आपण या ताऱ्यांना अधिक स्पष्टपणे समजून घेऊ आणि विश्वाबद्दलची आपली समज आणखी खोल होईल. मित्रांनो, मानवी जिज्ञासेतून निर्माण झालेली या विज्ञानाची सफर तुम्हाला कशी वाटली? न्यूट्रॉन स्टारसारखे निसर्गाचे चमत्कार आपल्याला नम्र बनवतात आणि विचार करायला भाग पाडतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा, विचार करत रहा आणि शिकत रहा.